ची पहिली बातमी आहे। चौकशीमध्ये आता एसआयटीनं दिशाभूल करायचा प्रयत्न केला असं म्हटलं जातंय। फरार असलेली त्याची पत्नी कल्पना हिच्याबाबत चौकशी केल्यावर तो अजब उत्तर देतोय, तर मुलांशी फोनवर बोलायची इच्छा त्यानं बोलून दाखवली। आता एसआयटी पाठोपाठ ईडीनं सुद्धा खरातभोवती कारवाईचा फास आवळलाय। नाशिक आणि शिर्डीमधल्या ऑफिस बंगल्यांसह जवळपास 11 ठिकाणी ईडीनं छापे मारलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या बँक व्यवहारांचा तपासही सुरू केलेला आहे। तर मीरा भाईंदर परिसरात रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्यावरनं आता गदारोळ झालाय आणि या सक्तीविरोधात बिश्नोई गँगनं आरटीओला अधिकाऱ्याला धमकी दिली आहे असंही कळतंय। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर अटकेत असलेल्या आरोपींना आता निलंबित केलं गेलंय, तर असिस्टंट मॅनेजरची चेनानीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली गेली आहे। पहिली बातमी पाहूया। अगदी 3 महत्त्वाच्या घडामोडी आहेत नाशिकमधले। अशोक खरातनंतर नाशिकमधल्या आणखी 2 धक्कादायक घडामोडी समोर आलेल्या आहेत, ज्यात एसआयटीनं स्थापन केली आहे, चौकशी सुरू केली आहे। सगळ्यात पहिले म्हणजे भोंदू अशोक खरात प्रकरण। लैंगिक शोषणापासून सुरू झालेल्या प्रकरणात करोडो रुपयांचे गैरव्यवहार झाले आणि भोंदूगिरीचा प्रकार समोर आला। आता या प्रकरणात एसआयटीकडनं कसून तपास सुरू झालाय, तर काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतराचं रॅकेट आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। नाशिकमधली ही प्रकरणं चर्चेत असताना मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी गैरव्यवहार केलाय आणि सरकारची फसवणूक केल्याचंही समोर आलंय। आता या प्रकरणी एसआयटी नेमली अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे। या सगळ्या प्रकारांवरनं नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय। माझी पत्नी सध्या कुठे आहे हे देवालाच माहिती आहे असं भोंदू अशोक खरातनं म्हटलंय। एसआयटीला सांगितलंय आणि दिशाभूल तो करतोय अशी चर्चा सुरू झाली आहे। सुमारे काही दिवसांपासून अशोक खरातची पत्नी फरार आहे। खरातचे काळे कारनामे समोर आले आणि त्यानंतर पत्नीच्या नावे सुद्धा काही संपत्ती आहे ही माहिती समोर आली आणि तेव्हापासूनच एसआयटीकडनं कल्पना खरातचा शोध सुरू आहे। तर दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खरातची पोलीस चौकशी झाली होती आणि तेव्हापासून तो सुद्धा नॉट रिचेबल आहे। याबद्दल आता कोठडीमध्ये असलेल्या अशोक खरातला एसआयटीनं काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नावर अशोक खरातनं अजब उत्तर दिली। पोलीस चौकशीमध्ये डॅडला सगळं माहिती आहे आणि घरात खूप कॅश यायची असं सांगणाऱ्या मुलाला म्हणजे हर्षवर्धन खरातला त्याच्याशी खरातला बोलायची इच्छा आहे। अशोक खरातनं त्याला ही इच्छा बोलून दाखवली। त्याला हर्षवर्धनशी नेमकं काय बोलायचंय, मुलामार्फत तो इतर कुणाला काही निरोप पोहोचवू पाहतोय का, अशा विविध चर्चा आता रंगलेल्या आहेत। या एसआयटी चौकशीमध्ये नेमकं काय घडलं आपण आता पाहूया। चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये तपास अधिकाऱ्यांनी विचारलं, तुमची पत्नी कल्पना खरात आता कुठे आहे, कारण ती बरेच दिवस गायब आहे। त्यामुळे खरातलाच हा प्रश्न विचारला गेला। त्यावर खरातचं उत्तर होतं, माझी पत्नी कुठे आहे हे देवालाच ठाऊक आहे। अशा प्रकारे दिशाभूल करणारं उत्तर त्याने दिलेलं आहे। त्याला खरंच माहिती नाहीये की त्याबद्दल तो अनभिज्ञ आहे। तुमची पत्नी कल्पना खरात आता कुठे आहे हा तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता, तेव्हा माझ्या मुलाची मला काळजी वाटते असं उत्तर खरातनं दिलेलं आहे आणि मला माझ्या मुलाशी बोलायचंय असं कळलंय। आता कधी अघोरी पूजाविधी तर कधी खडे किंवा जंगली चिंचोके टाकून लाखोंना तो विकायचा। आता या खरातनं अनुयायांची लूट केली आणि ही करोडो रुपयांची लूट करून खरातनं आपली लंका वसवली होती। आता खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झालाय आणि ईडीनं सुद्धा त्याच्या भोवती फास आवळायला सुरुवात केलेली आहे। जिथे शिवनिका ट्रस्ट आहे त्या मिरगावासह नाशिक आणि शिर्डीमधल्या वेगवेगळ्या 11 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली। खरातचा माया महाल, त्याचं ऑफिस, त्याचं फार्म हाऊस, बंगला अशा मालमत्तांची झाडाझडती सुरू केली। सूत्रांच्या माहितीनुसार ईडीसह आयकर विभागाकडून सुद्धा कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। नेमकं घडलं काय आणि कसं ते समजून घेऊया। नाशिक, शिर्डी आणि पुण्यामध्ये ईडीनं छापेमारी केली आणि एकूण 11 ठिकाणी ईडीची धाड पडली। 11 ठिकाणी कसून तपास केला गेला। नाशिकमध्येच 5 वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेतली। ईडीचं सगळं पथक आलं होतं, तर शिर्डीमध्ये सुद्धा 3 ठिकाणी छापेमारी केली गेली। नाशिक शिर्डीसह पुण्यात सुद्धा 3 ठिकाणी ईडीनं छापे टाकले।
तृप्तबाला बंगला इथं सुद्धा ईडीचं पथक दाखल झालं आणि त्यांनी तपासणी केली। तर बंगल्यातली कागदपत्र त्यांचीही पडताळणी आता सुरू आहे। समता पतसंस्था जिचं नाव मोठ्या प्रमाणात या प्रकरणात येतंय त्याच्यावर ईडीचा छापा पडलेला आहे। समता पतसंस्थेतनं कोट्यवधींचा गैरव्यवहार झालाय का ह्याची तपासणी सुरू आहे। मिरगावामध्ये खराटच्या फार्म हाऊसवर छापा पडला। त्याचबरोबर श्री जगदंबा माता पतसंस्था सीए ललित पोकळे याच्याही घरावर आता ईडीनं छापा टाकलेला आहे। चा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते, धक्कादायक आहे। म्हणजे खूप मोठा रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता देवालाच ठाऊक। पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये। या भोंदू अशोक खरात प्रकरणावरनं राजकारण चांगलंच तापलंय। अशोक खरात भाजपचा माणूस होता अशी टीका केल्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जोरदार पलटवार केलाय आणि यावर पटोलेंनी काय उत्तर दिलंय पाहूया। प्रकारचा व्यक्ती असला असता तर ते कधीच उघड झालं असतं। कदाचित नाना भाऊंना भीती वाटत असेल की अशोक खरातची सुई कदाचित आपल्या पक्षाकडे पर्यंत येऊ नये। तर गृहराज्यमंत्री आता नवीन आहे, बिचारा नवीन पोरगा आहे, त्याला अजून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही आहे। त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणारा हा भोंदूबाबा अशोक खरात हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे? त्याला का पाठीशी घालताय? त्याच्या पोराला बेल भेटली, त्याची बायको अजून भेटत नाही, तर गृह खातं झोपलं आहे त्यांचं। आणि म्हणून हे सगळं फेकाफेकीचं उत्तर देण्यापेक्षा हा महाराष्ट्राला कलंक लावणारा हा जो अशोक खरात नावाचा जो माणूस आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे का?